तर मंडळी इथे बघू शकता मी जवळपास 7-8 माझ्या पातोळ्या झालेल्या आहेत. आता इथे छानपैकी पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता ह्याच्यावरती मी माझी चाळण ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने पातोळ्या ह्या करायच्या असतात. आता ह्याच्यावरती मी हे झाकण ठेवते. साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं ह्याला चांगली वाफ द्यायला पाहिजे, जेणेकरून पानांचा कलर आपल्याला जसा आता हा पोपटी कलर आहे किंवा एकदम हिरवा, तर तो मेहंदी कलर झाला पाहिजे. म्हणजे पानं शिजली गेली पाहिजेत, तर ते आतलं पीठ वगैरे शिजलं जाणार आहे. उकड काढली आहे तरी पण पानांचं कलर बदलला तेव्हाच बदलेल, तेव्हा आपण गॅस काढणार आहोत. तर ह्याच्यावरती मी दगड ठेवते जरा, जेणेकरून वाफ आपली बाहेर जाणार नाही. आणि आता माझ्या राहिलेल्या मी पातोळ्या करून घेते. तर मंडळी आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि आपल्या बघूया पातोळ्या झाल्यात का. हा बघा कलर इथे चेंज झालेला आहे. तर इथे आपल्या या पातोळ्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत, कारण पानांनी पीठ सोडलेलं आहे बघा. तर बघू शकता. तर इथे अशा प्रकारे पानांनी कलर बदलला आहे. अजून 5 मिनटं मी हे ठेवते आणि गॅस बंद करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये ह्या काढून घेऊन दुसऱ्या पातोळ्यात माझ्या ज्या आता बनवल्या आहेत त्या मी यामध्ये ठेवून देते. तर आता मी चाळण काढून घेतले आणि ह्या आपल्या पातोळ्या थंड झाल्या आहेत. तर ह्या पातोळ्या मी फार गरम आहेत, एक एक करून ह्या डब्यामध्ये काढून घेते. फार गरम आहेत मंडळी, सावकाश काढायच्या आहेत. घाई कशासाठी करते, तर इकडे पाणी तापत ठेवलं आहे, त्यामुळे मला ह्या काढून त्यामध्ये दुसऱ्या ह्या ही बॅच ठेवायचे. एक मोदक झाला आहे. फार गरम आहे म्हणजे तुम्ही सावकाश थंड झाल्यावर काढा. पण मला आता तितका वेळ नाही, अजून माझी पूजा व्हायची आहे नागोबाची. आज मी जाणार आहे वारुळाला, तर तो पण व्लॉग माझा नक्की आल्यावरती पहा. तर ह्या आपल्या अशा तयार आहेत पातोळ्या. तर ह्या मी पटापट ह्याच्यामध्ये लावून घेते दुसरी बॅच. तर ह्या पण आपण अशा प्रकारे करून घेतलेल्या. थोडा गॅस बारीक करते आणि आपण आपली चाळण ह्या पाण्यावरती ठेवूया आणि मस्तपैकी फुल गॅसवरती ठेवूया. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू. भेटू नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये.